नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आज। धुळ्यात एफडीएची धडक, सर्जिकल स्ट्राईक। पनीर बिर्याणीचे नमुने जप्त। विनापरवाना चायनीज सेंटर केले बंद। दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क, धुळे। नमस्कार प्रेक्षक हो, अन्न औषध प्रशासनाने जुलै 21 रोजी धुळे, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यात अचानक धाडी टाकत धडक तपासणी मोहीम राबवली। अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे भेसळयुक्त व नियमबाह्य अन्नपदार्थ विकणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत। या कारवाईत विविध हॉटेल्स आणि दुकानांमधून खाद्यपदार्थांचे नमुने जप्त करण्यात आले असून शिंदखेडा येथील एक विनापरवाना चायनीज सेंटर तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले। धुळे शहरातील फॉर एव्हर वेलनेस केमिस्ट, गर्ग एंटरप्राइजेस आणि हॉटेल सिल्वर स्पून या आस्थापनांची कसून तपासणी करण्यात आली। तेथून पनीर, रिफाइंड सोयाबीन तेल, डेअरी मिल्क, मिल्कीनीस आणि फ्रूट अँड नट चॉकलेट्सचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी जप्त करण्यात आले। तसेच मेन पोस्ट ऑफिस समोरील आणि अग्रसेन चौकातील फास्ट फूड स्टॉल्सची पाहणी केली असता तेथे विविध त्रुटी आढळून आल्या। या प्रकरणी संबंधित चालकांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। कारवाईचा हा सपाटा शिरपूर शहरातही पाहायला मिळाला। येथील MCM बिर्याणीवाला आणि गीतांजली द हाऊस ऑफ बिर्याणी अँड थाळी येथून चिकन तंदूर आणि दम बिर्याणीचे नमुने जप्त करून ते विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत। शिंदखेडा येथील स्वामी समर्थ चायनीज सेंटरची तपासणी केली असता तेथून सोयाबीन चिलीचा नमुना घेण्यात आला। अधिक चौकशीत सदर सेंटर कोणतीही वैध परवानगी न घेता नियमबाह्य रीतीने सुरू असल्याचे उघड झाले। त्यामुळे प्रशासनाने तात्काळ नोटीस बजावत वैध परवाना प्राप्त होईपर्यंत व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे कठोर आदेश दिले। ही धडक कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अन्न गोवी माहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, शशिकांत राणे, अरविंद राऊत आणि मंगेश भावसार यांच्या संयुक्त पथकाने केली। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।